हॅलो. सो वेलकम टू अनादर शॉर्ट स्टोरी जी मी आत्ताच वाचली आहे ऑनलाईन. सो ही स्टोरी दिस इज ऑल अबाउट एक्सेप्टन्स अँड पेशन्स. ओके. एक्सेप्ट करण्यामध्ये आणि पेशन्स ठेवण्यामध्येच सगळं काही आहे असं या स्टोरीमध्ये आहे. सो लेट मी एक्सप्लेन दिस टू यू. तर एक छोटंसं गाव असतं ते, म्हणजे खूप जुन्या जमान्यातली स्टोरी आहे. तर एक छोटंसं गाव असतं. त्या गावामध्ये एक शेतकरी राहत असतो आणि त्याला एक मुलगा असतो आणि त्याच्यापाशी एक घोडा असतो. ओके. सो तो म्हणजे ही वॉज टोटल डिपेंडंट अपॉन दॅट हॉर्स फॉर हिज लिव्हिंग. म्हणजे तो घोडा त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी युजफुल होत असतो. परत त्यांना शेतातली काही कामं असतील तर त्याच्यासाठी यूज करता येत असतो. सो तो म्हणजे एक नॉर्मल गरीब आपला असतो आणि खूप हंबल शांत स्वभावाचा असतो तो शेतकरी. सो एक दिवशी काय होतं की त्याचा जो मुलगा असतो तो त्याच्या त्या घोड्याला घेऊन त्याला चारा खायला म्हणून जंगलामध्ये घेऊन जातो. सो त्या मुलाकडून ना तो घोडा हरवतो. म्हणजे त्याचं लक्ष नसतं आणि तो घोडा निघून जातो कुठेतरी आणि तो पण वाट हरवतो आणि हा पण त्याला मग इथे शोधत बसतो सगळीकडे. आणि बराच वेळ त्याला हाक मारतो, बराच वेळ त्याची वाट बघतो, बट तो काय रिटर्न येत नाही. सो तो मग घरी रिटर्न येतो. मग घरी आल्यावरती तो जे काय झालं ते सगळं आपल्या वडिलांना सांगतो की माझं लक्ष नव्हतं, असं तसं सगळं सांगून देतो. मग त्याचे वडील काही नाही, फक्त स्माईल देतात आणि ते म्हणतात की काही हरकत नाही, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं, तू काय टेन्शन घेऊ नकोस, एवढंच बोलतात. मग तरी त्याला आश्चर्य वाटतं आणि गावातले पण मग सगळी माणसं त्याला बोलतात की तू कसं काय असं म्हणू शकतो की इट्स ओके, कारण त्याच्यावर तुझं सगळं डिपेंड होतं आणि तू सोडून दिलं तर काय करणार, गेला तर गेला, बघू पुढचं पुढं जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि पुढे जायचं. मग नंतर काय होतं परत एक दिवशी सकाळ सकाळ त्याच्या घराभोवती 4-5 घोडे आलेले असतात आणि तो दरवाजा उघडून बघतो तर काय त्याचा तो जो हरवलेला घोडा होता तो पण त्या घोड्यांमध्ये होता. तर त्याला इतका आनंद होतो, त्या मुलाला पण इतका आनंद होतो की चला आपला घोडा रिटर्न आला असं तसं. मग गावातले शेतकरी म्हणजे ते बाकीचे जे लोक असतात गावकरी ते बोलू लागतात की यार तू तर खूप लकी आहेस की तुला तुझा एक घोडा हरवला बट इन रिटर्न तुला 4-5 घोडे भेटले, आता तर तुझं लाईफ सेट आहे. तर तो म्हणतो हां ठीक आहे, बघू आपण, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अगेन सेम थिंग. मग परत नंतर असं होतं की मग तो जो मुलगा असतो तो त्या सगळ्या घोड्यांना ट्रेनिंग देत असतो, सगळं शिकवत असतो काय 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 काय. आणि ते ट्रेनिंग देताना तो एका घोड्यावरून पडतो खाली आणि त्याचा पाय वगैरे फ्रॅक्चर होतो. मग गावाकडचे लोक परत त्याला बोलायला लागतात की किती वाईट झालं तुझ्यासोबत, तुझ्या मुलाचा फ्रॅक्चर झाला पाय, किती म्हणजे असं करतात ना गावाकडे, यार आता कसं किती वाईट झालं तुझ्यासोबत, सो सॅड वगैरे वगैरे. तरी पण त्याचं एकच असतं, तो एकच म्हणतो की ठीक आहे, जे होतं अच्छे के लिए होता है, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, ठीक आहे. मग नंतर एक दिवशी काय होतं, त्या गावाचा जो राजा असतो त्या राजाला त्याच्या दुश्मन जो असतो तो अटॅक करणार असतो त्याच्यावरती. त्याच्यामुळे त्याला त्याच्यासोबत जे सैन्य असतं ते थोडं कमी असतं. त्याच्यामुळे त्याला तो डिसिजन घेतो की गावातले जे काही यंगस्टर्स आहेत, जी यंग पोरं आहेत, त्या सगळ्यांना तो थोडंफार ट्रेनिंग देणार आणि त्या लढाईला घेऊन जाणार. मग गावातली सगळी तरुण पोरं मग त्यात सामील होतात आणि ह्याचा तर पाय मोडलेला असतो त्यामुळे ह्याला काय सामील होता येत नाही. मग गावातली लोकं गावकरी परत त्याला बोलायला लागतात आणि तुझं नशीब चांगलं आहे, त्यावेळेस नशीब तो पडला म्हणून आज तुझ्यासोबत आहे, आता आमची मुलं सैन्यात जातील आणि कोण वाचेल कोण राहील मरेल काहीच माहीत नाही, तू लकी आहेस बाबा तुझा मुलगा वाचला. तर तो तेच बोलतो की जे होत आहे अच्छे के लिए होता है. सो त्याचा मॉरल काय आहे तर आपल्या दृष्टीवर सगळं डिपेंड असतं. आयुष्यात खूप गोष्टी वाईट पण घडतात, चांगल्या पण घडतात. पण ती सिच्युएशन घडताना, ती वाईट वेळ असताना फक्त पेशन्स ठेवणं आणि ती जी सिच्युएशन आहे ती एक्सेप्ट करणं इज द ओन्ली सोल्युशन. ओके. सो कुठल्याही गोष्टीचा रिग्रेट करायचा नाही, कुठल्याही सिच्युएशनला नावं ठेवायची नाहीत. एव्हरी सिच्युएशन टीचेस अस सम ऑफ द अदर थिंग. ओके. सो ऑलवेज हॅव अ पेशन्स, बी काइंड टू युअरसेल्फ आणि कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका. जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं हे कायम लक्षात ठेवा. एखादी सिच्युएशन निघून गेल्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं यार नशीब त्यावेळेस झालं तसं, बरं झालं बरं का आज ही सिच्युएशन आहे त्याच्यामुळे आज हे दिवस आहेत आपल्याला. सो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणजे जसं की एखादी जखम जर आपल्याला हाताला पायाला झाली तर
ती जखम ओली असते तोपर्यंत आपल्याला त्याचं दुखणं जाणवतं, पण जसं जसं ती बरी होत जाते तसं तसं आपण पण ते विसरून जातो. सो सिमिलर सिच्युएशन आहे की एखादी गोष्ट झाली तर होऊ दे, चांगली झाली तर वेल अँड गुड, नाही झाली चांगली तरी इट्स ओके. ओके, पेशन्स ठेवा. सगळ्यांचे दिवस बदलतात आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ओके, बाय.